Yes, very good morning to all of you and welcome to all of you in today's session. सो आजचा जो मेनली सेशन आहे तो आपल्या एक्झाम संदर्भातल्या इन्स्ट्रक्शनसाठी आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत, काही क्वेश्चन्स आहेत, तर सगळ्यांना कॉमनली इथं आन्सर करावं या हेतून आणि प्लस हे रेकॉर्डिंग करून परत ग्रुपवरती टाकावं जेणेकरून सगळ्याचेच प्रश्नाचे उत्तर मिळून जातील या हेतून आज आपला हा सेशन घेत आहोत. तर सगळ्यात पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे एक्झामिनेशन टाइम टेबल. सो तुमच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या केव्हा सुरू होणार आहेत, तुमच्या रिपीटरच्या एक्झाम कधी सुरू होणार आहे, तुमचं नेमकं टाइम टेबल कोणतं. ऑलरेडी मी आपलं टाइम टेबल टाकलं होतं 7830 हे तुमचं टाइम टेबल आहे. जसं की मी स्क्रीनशॉट घेतो. तर मी तुम्हाला पहिला टाइम टेबल दाखवतो. मी जी तुम्हाला लिंक शेअर केलेली आहे टाइम टेबलची तीच लिंक आहे जी तुम्हाला टाइम टेबलसाठी लागू आहे. जस्ट अ सेकंड. सो स्क्रीन दिसते सगळ्यांना. येस नो. येस. याच्यावरती तुम्हाला ऑलरेडी टाइम टेबलची लिंक मी दिलेलीच आहे, त्यावरून तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता किंवा तुम्ही इथं स्टुडंट आहात आणि आपल्याला पाहिजे एक्झामिनेशन मध्ये एक्झामिनेशन टाइम टेबल. सो ही डायरेक्ट लिंक मी तुम्हाला शेअर केलेली आहे ऑलरेडी. इथून तुम्ही तुमचं टाइम टेबल बघू शकता. आणि प्लस पॉईंट आहे जे तुमचं हॉल सुद्धा आलेलं आहे. कमेंट मध्ये 1-2 PRN टाकून ठेवा ज्यांचे हॉल तिकीट्स आपण डाउनलोड करून बघूया. ठीक आहे. चला तर इथे कॉमचं रिवाइज टाइम टेबल अपलोड झालेलं आहे. डेट आहे 21/3 डेटला रिवाइज टाइम टेबल अपलोड झालेला आहे. फायनल टाइम टेबल 28:28. ठीक आहे. रिवाइज टाइम टेबल नुसार बघा 28:28 सेमिस्टर 1 28 सेमिस्टर सेकंडच्या विद्यार्थ्यांसाठी 28:30 हा तुमच्यासाठी फॅकल्टी कॉमर्स ड्रॉप प्रोग्राम हा फायनल. जिससे सेटिंग करून तर आले. याच्यामध्ये तुम्ही गेला तर सेमिस्टर 2 साठी तुम्ही फ्रेश आहात. सेमिस्टर 2 जी एक्झाम आहे 15/4 पासून सुरू. पेपर 5, 6, 7 आणि 8 म्हणजे ज्यांचा ऍडव्हान्स अकाउंटन्सी आहे पेपर 5 ज्यांचा कॉस्टिंग असू शकतो, टॅक्सेशन असू शकतो, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन असू शकतो, कॉर्पोरेशन बँकिंग किंवा एनी अदर. तर या सगळ्यांचा 5वा पेपर जो आहे तो 15 तारखेला 2:30 ते 5:30 होणार. 6वा पेपर जो ऍडव्हान्स अकाउंटन्सी किंवा इतर ऑप्शन्स 16 तारखेला 2:30 ते 5:30 होईल. आणि 18 तारखेला पेपर 7 होईल. 6वा नंतर 7वा ऑडिटिंगचा पेपर 2:30 ते 5:30. आणि 19 तारखेला पेपर 8 जो 2 क्रेडिटचा आहे तो होईल. आणि 20 तारखेला तुमचा ऑर्गनायझेशनल बिहेवियर याचा पेपर होईल 2:30 ते 5:30. यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे 5 पेपरचा टाइम टेबल आहे. ऑन जॉब ट्रेनिंग हा जो पेपर आहे तुमचा तो प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्ट वरती तुमचे इंटरनल जे गाईड असतील कॉलेजचे ते तुम्हाला 100 पैकी मार्क देतील. अशा पद्धतीने सेमिस्टर 2 चे 6 च्या 6 म्हणजे
पेपर्स होती. 6वा पेपर कम्प्लिटली प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, ऑन जॉब ट्रेनिंगचा प्रोजेक्ट. त्याच्या संदर्भात एक लेक्चर झाले, गाईडलाईन्स इश्यू केलेले आहे आणि आज हे तुमचे काही ब्रीफ क्वेश्चन असतील तर ते आपण घेणार. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे रिपीटरचे विषय आहेत त्यांच्यासाठी सेमिस्टर 1 चे याच बॅचचे 2023 चा ज्यांचा पीआर आहे त्यांच्यासाठी हे फक्त टाइम टेबल आहे. जर यात तुम्ही सेकंड इयरचा असेल तर त्याच्यासाठी हा टाइम टेबल नाही आहे. 2023 न स्टार्ट होणारा पीआर सेमिस्टर 1 चा समजा अकाउंटन्सी 1 ते 4 किंवा मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स किंवा बिझनेस मॅनेजमेंट किंवा रिसर्च मेथोडॉलॉजी हा जर पेपर तुमच्या राहिले असतील तर त्याने त्याचा रिपीटरचा एक्झाम फॉर्म तुम्ही भरला असेल तर त्याची परीक्षा 22/4 पासून सुरू होते. टायमिंग आहे 10:30 ते 1:30. 22/4 ला तुमचा अकाउंटन्सी 1, 23/4 ला तुमचा अकाउंटन्सी 2 दॅट इज मॅनेजमेंट अकाउंटिंग, 24/4 ला अकाउंटन्सी 3 दॅट इज टॅक्सेशन, 25/4 ला अकाउंटन्सी 4 इंट्रोडक्शन टू इन्कम टॅक्स, 26 ला मॅनेजमेंट बिझनेस मॅनेजमेंट आणि 27 ला रिसर्च मेथोडॉलॉजी. आता हा जो रिसर्च मेथोडॉलॉजी जो पेपर आहे तुम्ही सेमिस्टर 1 ला शिकलेला याच बेस वरती तुमचा ऑन जॉब ट्रेनिंगचा प्रोजेक्ट या सेमिस्टरला आहे. तो रिसर्चर्स कन्सिडर करून तुम्ही तुमचा ऑन जॉब ट्रेनिंगचा प्रोजेक्ट करायचा आहे. तुमच्या स्टडी सेंटर मधून तुम्ही विद्यार्थी स्टडी सेंटर मधून विद्यार्थ्यांनी गाईड घ्यायचं, गाईडच्या हेल्पने तुम्ही हा तुमचा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे. सो हे तुमचं टाइम टेबल आहे. रिपीटर आणि फ्रेशची परीक्षा 15/4 पासून सुरू होते आणि रिपीटरची परीक्षा 22/4 पासून सुरू होते. ठीक आहे. आता मला सांगा कमेंट मध्ये तुम्ही पीआर टाकलेला आहे का? यस आलेले पीआर. यासीन पटेल पहिला पीआर आहे. सो यासीनचा आपण भावतिक डाउनलोड करून बघूया. स्क्रीन दिसते तुम्हाला? नाही एकच मिनिट हो. 2 मिनिटं क्वेश्चन विचारायचे नाही, देणार आहे तुम्हाला, वेळ देणार आहे. बरोबर. हे आवतीची लिंक क्लिक केला की तुम्ही या लिंकला येताय. त्याच्यावरती तुम्ही पीआर जर तुमचा कुणाचाही टाकला तरी तो तुमचा आवती डाउनलोड होतो. या पद्धतीने हे यासीनचं नफीजा मुजावरचं डाउनलोड झालेलं आहे. ते बघा पेपर 5वा 15 तारखेला आहे 2:30 ते 5:30. पेपर 6वा इथं ॲडव्हान्सच्या कडूनचे आहे. 16 तारखेला 2:30 ते 5:30. पेपर 7वा 18 तारखेला आहे. पेपर 8वा 19 तारखेला आहे. ओबी 20 तारखेला आहे. आणि ऑन जॉब ट्रेनिंग हे तुमचं इंटरनल आहे किंवा तुमचे कोऑर्डिनेटर तुम्हाला त्याच्यामध्ये ते मार्क्स देतील. सो अशा पद्धतीने सगळ्यांनी लिंकला जाऊन टाइम टेबल डाउनलोड करायचे. जर ज्यांचे विषय राहिले असतील त्यांचे सुद्धा या ठिकाणी येऊन जाईल. फॉर एक्झाम्पल आपण दुसरा एक कुणाचं रिपीट आहे त्यांनी जरा प्लीज आणि फॉर्म भरला त्यांनी मला पीआर शेअर करा कमेंट मध्ये. अस्मिता बघा या ठिकाणी 22 याचा रिपीटर आहे सेमिस्टर 1 चा एकच विषय 22/4 ला आहे. त्याचा टाइम टेबल आलेला आहे 10:30 ते 1:30 पर्यंत आणि बाकी सगळं सेमिस्टर 2 चा आहे. ठीक आहे. सो हे डाउनलोड करायचं आहे तुम्ही आणि तुमचं स्टडी सेंटर इथे बीएम आहे इचलकरंजी. त्या टाइम टेबल नुसार तुम्हाला बीएमआय ला जायचं आहे. सो मी आता तुम्हाला हॉल तिकीट प्लस एक्झामिनेशन टाइम टेबल सांगितलेलं आहे. ठीक आहे. नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे यानंतर तुमचे क्वेश्चन सगळे घेणार आहे. डोंट वरी. स्टॉप प्रेझेंट.
टाइम टेबल दिलं, हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगितलं. त्याची लिंक ग्रुपवर दिलेली आहे. त्या लिंकच्या हेल्पने तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून एक्झाम सेंटरला एक्झामला जाऊ शकता. सेकंड थिंग आहे असाइनमेंट्स. असाइनमेंट सुद्धा तुम्हाला ग्रुपवरती दिलेले आहेत. असाइनमेंटची लिंक सुद्धा सेपरेट दिलेली आहे. सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2. सेमिस्टर 2 तर सगळ्यांना कंपल्सरी असाइनमेंट जमा करायचे तुमच्या अभ्यासक्रमावर बिफोर 10 एप्रिल, म्हणजे अजून 10 दिवस आहे. तोपर्यंत तुम्ही तुमच्या असाइनमेंट्स या तुमच्या अभ्यास केंद्रावरती लिहून जमा करायचे. असाइनमेंट मध्ये क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन्स आन्सर प्लस क्वेश्चन जसं शक्य आहे तुम्हाला कोणताही पेपर घ्या त्याच्यावरून तुम्हाला असाइनमेंट सॉल्व्ह करून स्टडी सेंटरला जमा करायचे बिफोर एक्झामिनेशन स्टार्ट. तुम्ही आणि तुमचं कोऑर्डिनेशन तर तुमचं स्टडी सेंटर कोऑर्डिनेटर यांच्यामध्ये चांगलं कोऑर्डिनेशन करून तुम्ही तुमच्या असाइनमेंट जमा करायच्या आहे. असाइनमेंट जमा नाही केला, त्याचे इंटरव्ह्यूचे मार्क नाही मिळाले तर त्याला आम्ही जबाबदार असतो. आणि अभ्यास केंद्रामध्ये तुम्हाला अब्सेंट टाकलं तर ते अब्सेंट राहील. इकडे 80 पैकी 80 जरी मार्क पडले असाइनमेंटला तुम्ही अब्सेंट असाल त्या केसमध्ये तुम्ही फेल झाला तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही. फ्रेश सेमिस्टर 2 सेमिस्टर 1 च्या असाइनमेंट दिलेले आहेत तुम्हाला. त्या का दिलेल्या बेसिकली ज्यांनी सेमिस्टर 1 च्या वेळेला असाइनमेंट दिलेल्या होत्या आणि त्यांना मार्कशीट वरती रिझल्ट चेक केला तर त्याच्यावरती मार्क आलेले आहेत पण थेअरीला फेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी सेमिस्टर 1 च्या असाइनमेंट द्यायच्या नाही आहे. असाइनमेंटला ती लोक पास आहेत म्हणून त्यांनी असाइनमेंट द्यायच्या नाहीये. त्यांनी फक्त तो थेअरीचा पेपर द्यायचा आहे. पण काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर जर TW आला असेल, फॉर एक्झाम्पल आता एखादा हॉल तिकीट आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये IA म्हणजे इंटरनल असेसमेंट. सो जिथे जिथे IA आहे त्या सगळ्या प्रश्न सब्जेक्ट तुम्हाला असाइनमेंट जमा करायच्या क्लिअर. पण सेमिस्टर 1 च्या तुम्हाला मार्क्स मिळाले असतील तर त्याच्या असाइनमेंट द्यायची आवश्यकता नाही. हा सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोन करून विचारलेला आहे. तर त्यांनी हा सेशन अटेंड करावा. जवळजवळ तुम्ही 800 प्लस 800 असे 1600 ते 1700 प्लस रिपीट करते 2000 पर्यंत विद्यार्थी आहेत. आणि प्रत्येकाला इंग्लिश नाही समजू शकणार. कृपया माझं इन्व्हिटेशन समजून घ्या. सेशन्स अटेंड करा. तुम्हाला एक वेळी डाऊट्स आहेत मला व्हॉट्सअप करा की त्याला आन्सर करेल. ठीक आहे. सो असाइनमेंटच्या बाबतीत सेमिस्टर 2 च्या असाइनमेंट कंपल्सरी सबमिट करायचे. सेमिस्टर 1 ज्यांनी पूर्वी दिल्या नव्हत्या आणि असाइनमेंट पूर्वी अब्सेंट आलं होतं त्यांनी एक्झामिनेशन फॉर्म भरलाय आणि त्यांच्या सेमिस्टर 1 ला IA दिसतंय, इंटरनल असेसमेंट दिसतंय, त्यांनी असाइनमेंट जमा करायच्या. डबल असाइनमेंट जमा करायची आवश्यकता नाही. ज्यांना अब्सेंट पडलं होतं त्यांनीच जमा करणं गरजेचं आहे. असाइनमेंट संदर्भात झालं. हॉल तिकीट संदर्भात मी आता तुम्हाला सांगितलं OTG ऑन जॉब ट्रेनिंगचा जे आहे त्याच्या गाईडलाईन्स मी दिलेल्या आहेत. रिसर्च मेथोडॉलॉजी मागच्या सेमिस्टरला तुम्ही विषय शिकला त्या रिसर्च मेथोडॉलॉजीला बेस धरून ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी, इम्पॉर्टन्स ऑफ द स्टडी, स्कोप ऑफ द स्टडी, रिसर्च मेथोडॉलॉजी, त्याच्यामध्ये डेटा कलेक्शन, प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा, सॅम्पलिंग, चॅप्टर 1, चॅप्टर 2 इंट्रोडक्शन टू ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन संदर्भातले सगळी A to Z माहिती, त्यात कोणते कोणते पॉइंट्स येतात ते त्या एका इमेज मध्ये दिलेले आहे, ग्रुपवरती शेअर केलेले आहे तुम्हाला. देन थर्ड थेरॉटिकल प्रॉब्लेम, जो काही तुमचा टॉपिक आहे त्याच्याशी रिलेटेड सगळीच्या सगळी थेरी तुम्ही अप्लाय करायचे त्या थर्ड टॉपिक मध्ये घ्यायचे. फॉर एक्झाम्पल वर्किंग कॅपिटल घेतला, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, मग करंट असेल, करंट लँग्वेज, म्हणजे त्या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये येणारे सर्व टेक्निकल टर्म्स, कन्सेप्ट्स, डेफिनेशन्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, इम्पॉर्टन्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला थिअरॉटिकल डायग्राम या टॉपिकमध्ये घ्यायचं. आता डेटा कलेक्शन ऑब्जेक्टिव्ह प्रमाणे डेटा कलेक्शन केलं, प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा, त्यानंतर चॅप्टर 4 मध्ये डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन करायचं. जर तुमचे किमान 5 ऑब्जेक्टिव्ह असतील तर किमान 10 तुमचं डेटा अनालिसिस म्हणजे चार्ट, ग्राफ्स असणं आवश्यक आहे आणि त्यानुसार त्या प्रत्येक ग्राफचं तुमचं इंटरप्रिटेशन म्हणजे तुमचं मत त्या ग्राफच्या खाली द्यायचं आहे. आणि ह्या डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन च्या चॅप्टर नंतर 5वा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये फाइंडिंग्स अँड नोटेशन. सो प्रत्येक ग्राफ आणि इंटरप्रिटेशन मध्ये तुमचे 2 तर किमान फाइंडिंग्स मिळायला हवेत किंवा इंटरप्रिटेशन मिळायला हवेत किंवा सचे फाइंडिंग्स किंवा ऑब्झर्वेशन्स मिळायला हवेत. ते तुम्ही चॅप्टर नंबर 5 फाइंडिंग्स आणि ऑब्झर्वेशन्स मध्ये
घेणार. सो 10 मध्ये 20 तुमचे फाइंडिंग ऑब्झर्वेशन हे पॉझिटिव्ह असू शकतात किंवा निगेटिव्ह असू शकतात. देन सहावा टॉपिक सजेशन्स अँड कन्क्लुजन्स. सो याच्यामध्ये जे काही तुम्ही फाइंडिंग सजेस्ट केलेले आहेत टॉपिक 5 मध्ये त्याच्यावर जे निगेटिव्ह फाइंडिंग्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला सजेशन द्यायचं की कसं पॉझिटिव्ह करता येईल, त्या प्रॉब्लेमला कसं सोल्युशन देता येईल हे तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचं आहे. सो इथे तुम्हाला suggestions and conclusion. Conclusion means at the end what we get. हा प्रोजेक्ट करून रिसर्च रिपोर्ट करून तुम्हाला काय मिळालं, तुमच्या ऑर्गनायझेशनला काय बेनिफिट झाले, तुम्हाला स्वतःला काय झाले किंवा इतर ज्या थर्ड पार्टीज आहेत, इन्व्हेस्टर असतील, गव्हर्नमेंट असेल, टॅक्स अथॉरिटी असेल, या सगळ्यांना त्या प्रोजेक्टचा किंवा तुमच्या रिसर्चचा काय बेनिफिट होऊ शकतो हे इन शॉर्ट मध्ये तुम्हाला कन्क्लुजन मध्ये द्यायचं आहे. सो अशा पद्धतीनं चॅप्टर 1 to 6 मध्ये 40 पेजेस किमान व्हायला हवे आणि बाकीचे जे फॉर्मॅटचे पेजेस आहेत ते तुम्हाला मी पीडीएफ दिलेले आहेत त्याप्रमाणे फर्स्ट लेटर हेड, ऑर्गनायझेशनचं लेटर हेड, गाईडचं लेटर हेड, गाईडचं पत्र, तुमचं स्वतःचं पत्र, तुमचा एक्नॉलेजमेंट, या सगळ्या गोष्टी सुद्धा तिथे असणं आवश्यक आहे. आणि हे सगळं अंडर द गायडन्स ऑफ युअर गाईड. गाईड तुम्हाला तुमच्या अभ्यास केंद्राकडून मिळायला हवा आणि मिळत नसेल तर तुम्ही मला सांगा किंवा त्या अभ्यास केंद्राला सांगा. अभ्यास केंद्राकडून मिळत नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलं किंवा अभ्यास केंद्राकडून सांगा. त्याप्रमाणे मला गाईड मिळतील आणि त्यानंतर गाईडच्या शेड्यूलनुसार तुमचे स्वतः गाईडच वायवा घेतील आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे 100 मार्क मिळतील. 100 मार्कचं बायफर्केशन कसं आहे हे तुम्हाला मी ऑलरेडी त्या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. सो ऑन जॉब ट्रेनिंगच्या बाबतीत या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यांनी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. सो ऑन जॉब ट्रेनिंग आणि असाइनमेंटच्या 10 एप्रिल पर्यंत तुम्ही जास्तीत जमा करा. ओटीची थोडासा डिले म्हणजे अगदी परीक्षा होईल सुरू होईपर्यंत 15 तारखेला परीक्षा सुरू होत आहे तर अगदी 13-12 तारखेपर्यंत तुम्ही 12 पर्यंत सबमिट करून प्राप्त आहे. आता यामध्ये महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या त्या परत करतो. एक्झामिनेशन टाइम टेबल सेमिस्टर 2 15 पासून चालू, सेमिस्टर 1 22 पासून चालू. हॉल तिकीटचे लिंक शेअर केलेले आहे त्याच्यावरती तयारी टाकला तुम्हाला हॉल तिकीट मिळेल. असाइनमेंट आणि ओटीची प्रोजेक्ट तुम्ही लवकरात लवकर तुमच्या अभ्यास केंद्रावर जमा करा. ओके, इतकंच आताच्या सेशनला खूप महत्त्वाचं होतं की आता मी तुम्हाला सांगितलं. यानंतर आपले जे काही क्वेश्चन्स असतील जे आपण आन्सर करणार आहोत. सो ज्यांना क्वेश्चन आहे त्यांना त्यांनी प्लीज रेज हँड करा, मी त्यांना क्वेश्चन विचारतो. टाकलेला आहे मॅडम, रिसेंट पीडीएफ बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन. शुभांगी, दहा तारखेच आहे असाइनमेंट प्रमाणे. जास्तीत जास्त 13 तारखेपर्यंत जमा करा दोन्ही पण. माइक बंद करा. जस्ट नेक्स्ट क्वेश्चन शुभांगी. Objectives, importance, data collection, primary data, secondary data, data analysis, interpretation as per the objectives, finding, suggestion, conclusion. अशा पद्धतीने तुम्ही बसवा तुमच्या गाईडची कन्सेप्ट करा तुमच्या सेंटरची. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. बोला. हॉल तिकीट आले ना मॅडम, पूजा मॅडम, हॉल तिकीट आले. हो त्याच्यानंतर काय करू शकते. एक्झाम कसं आहे, एक्झाम सेंटर, एक्झाम टाइम टेबल डिपार्टमेंट ऑफ एक्झामिनेशन शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर डिसाइड करते. त्याच्यामध्ये आपण काही इंटरफेअर करू शकत नाही. काही पेपर्स ओव्हरलॅप होत होते त्यामुळे ते टाइम टेबल मध्ये थोडासा बदल केला असावा. ओव्हरलॅप होत होते त्याचे मेसेज मला आले होते, एक्झामिनेशन डिपार्टमेंटला फॉरवर्ड केले, त्यानुसार ते टाइम टेबल मध्ये बदल झालेला आहे. सो जो काही बदल आहे तो तुम्हाला ऍक्सेप्ट करावाच लागेल.
याच्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही, जे हाऊ टू काय करताना तुम्हाला एक्झाम देता येईल, शक्यतो होणार नाही. ठीक आहे सर, बुक्स नाही आले कॉलेजला. आता एक पहिला क्वेश्चन इथे एक वर आला होता, रश्मी एम म्हणून 3 पेपर त्यांचे लास्ट सेमचे होते, सेमिस्टर 1, बट त्यांनी असाइनमेंट सबमिट केल्या होत्या, त्याचे मार्क आले असतील तर त्यांनी परत द्यायची गरज नाही. ठीक आहे. देन सर बुक्स नाही आले कॉलेजला, जान्हवी कुलकर्णी, मला माझी डायरेक्ट बोलला जान्हवी कुलकर्णी. Yes, next question. Okay, हाँ बोलो. सेमिस्टर 1 चं काही क्वेरीज टॅक्सेशनचे थोडे आपण घेतोय, उद्यापासून टॅक्सेशनचे थोडे होतील आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा टॅक्सेशन होत राहिला. फर्स्ट पेपर अजून कोणाचे तसे काही क्वेश्चन्स आले नाही, त्यामुळे ते आपण घेतले. रिपीटर्स शक्यतो आपण इतके काय म्हणजे तुमच्या काही क्वेरीज असतील त्यावर तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा, काय अडचण नाही तुम्हाला सांग. हां, तुम्हाला जे हवं ते करा, जे तुम्हाला शक्य आहे ते करा, काय प्रॉब्लेम. ठीक. किती पेजेस सर इन्स्ट्रक्शन वाचा, रीड आउट काय इन्स्ट्रक्शन वाचा, प्रोजेक्ट 40 पेजेस झाला पाहिजे आणि तुमचे सर्टिफिकेट सगळे त्या पद्धतीने 50 पान होत. रीड आउट. ठीक आहे. चला स्नेहल शिंदे, स्नेहल शिंदे. कुठलं कॉलेज आहे तुमचं? भेटा ना तिथे झाला असेल ना कोणतरी, झाला असेल तिथे जाऊन प्राचार्यांना भेटा जाऊन, सर असं आहे आमचं प्रोजेक्ट आहे आणि डिस्टन्स कोऑर्डिनेटर कोण आहेत ते आम्हाला गाईड करायचं असेल. शुभांगी कुर्मे. येस, झाले सगळ्यांचे क्वेश्चन्स. प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला कन्व्हिनियंट जसा आहे, 1 साइड करा, 2 साइड करा, काय प्रॉब्लेम नाही. प्रीवियस इयर क्वेश्चन मध्ये सिलेबस जुने आणि नवीन याच्यामध्ये फरक आहे. काही क्वेश्चन मी परत टाकायचो आणि परत तुम्ही त्याचा अभ्यास करायचा, यासाठी तुम्ही टाकू शकणार नाही. ठीक आहे. तुमचं सिलेबस चेंज झालं, तुमचा फ्रेश बॅच येतच आहे आताच. रश्मी एम बोला. हाँ करता ही ना, सगळेचे सगळे असे 1 to 9 नेक्स्ट इयर अटेंड करते. काव्या सगळं टाईपच पाहिजे, आता काय द्यायचं. शुभांगी कुर्मे. यस प्लीज. आणखी कोणाचे काही क्वेश्चन आहेत? IA म्हणजे इंटरनल असेसमेंट, अंजली सुतार, त्यांनी असाइनमेंट जमा करायचे आहे. अंजली सुतार. प्रोजेक्टचं स्ट्रक्चर सांगितलंय, तुम्ही रिसर्च काय करणार आहे ते महत्त्वाचं आहे, ऑर्गनायझेशन मॅटर करत नाही. ऑब्जेक्टिव्ह जे आता सांगितलं त्याप्रमाणे तो फॉलो करा. डेटा तिथून काय घेणार आहे, प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा, ऑब्जेक्टिव्ह आपण डेटा येणार का, त्याच्यावर डिपेंड आहे. सगळ्या ऑर्गनायझेशन वरती करतोय. अश्विनी हां कुठलं कॉलेज? सरांना बोला, कॉमर्सचे सर तुम्हाला ते गाईड देतील, किंवा तिथे डॉक्टरेट कोण असेल ते गाईड देतील, किंवा ते स्वतः असेल तरी काय अडचण नाही, ते डॉक्टर.
बीकॉमला शिकवणारे प्राध्यापक डॉक्टर असतात, ती सेक्युरिटी झालेली असतात, ती वेल क्वालिफाईड असतात, ते चालतात. चला नेक्स्ट क्वेश्चन. झाले सगळ्यांचे क्वेश्चन? यस प्लीज. हॉल तिकीट एक्झामिनेशन झाले असेल तर काय बाहेर पडायला काय हरकत नाही. तुमचे काही क्वेश्चन संपले असतील तर बाहेर पडायला हरकत नाही. आपला सेशन संपलेला आहे. अशी काही क्वेश्चन असतील तर विचारा. ज्यांचे क्वेश्चन नाही त्यांनी लेफ्ट व्हायला काय हरकत नाही. थँक्यू सो मच फॉर पेशंट लिसनिंग अँड अटेंडिंग. थँक्यू सो मच. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो.